नमस्कार, मी श्वेता भालेकर. शिक्षणाच्या वाटा या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत रशियाच्या स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या 2020च्या बॅचचे डॉक्टर विश्वास देशमुख आणि त्यांचे वडील ॲडव्होकेट विवेक देशमुख. सर, कार्यक्रमामध्ये आपल्या दोघांचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी याविषयी आज आपण शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. सुरुवातीला प्रश्न आहे डॉक्टर विश्वास यांच्यासाठी. सर, नीटच्या परीक्षेमध्ये किती मार्क असणं आवश्यक आहे रशियामध्ये जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर, आणि भारतीय आणि रशियाचा जर आपण शिकवण्याच्या पद्धतीचा जर विचार केला तर त्यामध्ये काही फरक आहे का? भारतामध्ये जर आपल्याला नीटमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल किंवा शासकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर भारतामध्ये आपल्याला 500 पेक्षा जास्त मार्क मिळणं हे गरजेचं आहे. अच्छा. तुलनेमध्ये जर आपण रशियामध्ये विद्यार्थ्यांना शिकायचं असेल किंवा तिथे ॲडमिशन घ्यायची असेल तर नीट आपल्याला क्वालिफाय असणं गरजेचं आहे. आणि फरक जो तुम्ही म्हणालात तर भारतामध्ये एका वर्गामध्ये मेडिकलमध्ये 100 ते 150 विद्यार्थी एका वर्गामध्ये शिकतात. बरं. त्या मानाने समजा आपण रशियामध्ये ज्या युनिव्हर्सिटीमध्ये मी शिकलो ती आहे स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. त्या युनिव्हर्सिटीमध्ये एका वर्गामध्ये 12 ते 15 विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचं वैयक्तिक लक्ष दिलं जातं. विद्यार्थ्यांना जर काही डाऊट्स असतील तर त्याच वर्गामध्ये शिक्षकांकडून निरसन केलं जातं. विवेक यांच्याकडे जाऊयात. विश्वास यांचे वडील आहेत ते. विवेक सर, तर या युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा तुम्ही आपल्या पाल्याला घालण्याचा विचार केला तेव्हा तुम्हाला डोनेशन द्यावं लागलं का? खर्चाच्या दृष्टीनं कशा पद्धतीने इथे शिक्षण मिळतं? डोनेशन नावाचा प्रकार तिथे काही नाही आहे. हा प्रकार फक्त आपल्या भारतामध्ये आढळतो आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त आढळतो. मी माझ्या मुलाच्या वैद्यकीय प्रवेशासंदर्भात जेव्हा चौकशी केली त्यावेळेस आमच्याच विदर्भातील एका नामांकित अभिमत विद्यापीठामध्ये चौकशी केली. त्या ठिकाणी एक 6-7 वर्षापूर्वी साधारणतः 30 ते 50 लाखापर्यंत डोनेशन द्यावं लागत होतं. माझी 30 लाखापर्यंत तयारीसुद्धा होती. परंतु जेव्हा या कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माध्यमात आम्ही संपर्कात आलो त्यावेळेस असं लक्षात आलं की त्या ठिकाणी जेवढी आपल्याला देणगी द्यायची आहे, डोनेशन द्यायचं आहे, तेवढ्या पैशामध्ये तर इथे रशियाच्या विद्यापीठामध्ये पूर्ण शिक्षण होऊन जातं. आणि त्यामुळं मग आम्ही या वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशातील रशियाची निवड केली. आपण या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर R.S. काझलोव यांची प्रतिक्रिया पाहणार आहोत. Esteemed ladies and gentlemen, Smolensk State Medical University, which is celebrating this year 100th anniversary from its foundation, is very proud to welcome you to our campus. We have a long-term tradition of educating of foreign students. Since 2002, we have exclusive rights of recruiting students given to Cosmos Education Consultant, director of which is Dr. Iron Alok. We are very glad that around 1,500 Indian students are currently studying in our university. And also, I would like to announce that basically English language is provided to all of our students from first until 6th year of education. We have specifically devoted staff and also specifically devoted faculty of foreign students, specifically designed to meet needs of our foreign guests. Also, we are extremely proud that majority of our graduates from foreign faculties is very successfully passing screening test upon return to India. Historically, Russian Federation and India have a very long-term friendly tradition. And again, we are delighted that Indian students are choosing our university. We trying to provide the best possible conditions for study. We have specifically devoted students hostel specifically designed for needs of Indian students. We have very good sports and other activities, again trying to provide our guests with the best possible scenario to develop their classical skills in sports, education, and also in different arts. Ladies and gentlemen,
We are extremely proud to welcome you to our university and hope that you will choose us. See you soon. सर, शिक्षणासाठी भारतीय मुलांना रशियामध्ये शिष्यवृत्तीची काही व्यवस्था आहे का, त्याविषयी काय सांगाल? भारतीय विद्यार्थी जे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात त्यांना तिथे शिष्यवृत्ती दिली जाते. स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्सचे जे डॉक्टर ॲलोक ॲरॉन आहेत ते संचालक आहेत. त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथे शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी जे विद्यार्थी तिथे खूप चांगला स्कोअर करतात किंवा जे टॉपमध्ये येतात त्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते. आमची जी फीज आहे जी आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये भरतो त्या फीजमधून ही शिष्यवृत्ती आम्हाला नंतर रिफंड केल्या जाते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायची आहे तर आपण इथे भारतीय बँकांमध्ये किंवा ज्या बँका सरकार मान्य आहेत तिथे आपण लोनसाठी अप्लाय करू शकतो. त्या बँक्स आपल्याला लोन प्रोव्हाइड करतात. ॲडव्होकेट विवेक यांना आपला प्रश्न असणार आहे. विवेक सर, जर आपल्याला मुलांना रशियामध्ये पाठवायचं असेल, परदेशात पाठवायचं असेल, तर पहिल्यांदा एक मुद्दा येतो तो म्हणजे त्यांना तिथे व्यवस्थित शिक्षण मिळेल का, व्यवस्था आहे का, आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना एकूण कशा पद्धतीची व्यवस्था दिली जाणार आहे त्याचा आपण विचार करतो. तर जेव्हा तुम्ही तुमच्या पाल्याला रशियामध्ये या युनिव्हर्सिटीमध्ये पाठवलं तेव्हा तुमचा अनुभव कसा होता ते जाणून घ्यायला आवडेल. यामध्ये ज्यावेळेस मला माझ्या मुलासाठी प्रवेश घ्यायचा होता त्यावेळेस आम्ही कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या संपर्कात आलो आणि त्यांच्याकडून त्या विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या मुलांचे फोन नंबर मिळवलेत आणि त्या मुलांना आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट केला. एवढंच नाही तर त्यांना जाऊन वैयक्तिकरित्या भेटलो, त्यांचे अनुभव ऐकलेत, त्यांच्या आईवडिलांचे अनुभव घेतले आणि सर्व व्यवस्थित वाटल्यानंतरच आम्ही प्रवेश निश्चित केला. सांगायला आनंद वाटतो की भारतीय वैद्यकीय शिक्षणापेक्षाही अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी आहे आणि भारतामध्ये जो खर्चाचं जे प्रमाण आहे, देणगी आणि दरवर्षाला साधारणतः 15-1 लाख रुपये दरवर्षी लागतात, तर हा खर्च परदेशात होत नाही आणि आपल्या मुलाला एक ग्लोबल एक्सपोजर मिळते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा 12वी पास झालेला मुलगा स्वतःच्या एकट्याच्या भरोशावर परदेशात जातो. व्हिसा, पासपोर्ट, विमान प्रवास किंवा वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांसोबत त्याचा संपर्क येतो आणि हा स्वतः आत्मविश्वासपूर्ण हा सगळं कॉन्फिडेन्शियल सगळं स्वतः करतो. ही एक मोठा अनुभवाची शिदोरी त्याच्याजवळ उपलब्ध झालेली आहे की जी आपल्या मुलांना सहसा या वयात मिळत नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे तो रशियात गेल्यामुळे तेथील रशियन भाषा त्याला अवगत झाली. अच्छा. रशियन भाषा त्याला लिहिता येते, वाचता येते आणि हे एक वेगळी उपलब्धी आहे वैद्यकीय शिक्षणासोबतच. आणि कुठेही गेला तर त्याला एक रशियन भाषा येते हे त्याला स्वतःला एक प्राऊड फील आहे. अगदी तुम्ही म्हणालात तसं खूप छान पद्धतीने त्यांना शिक्षण तर घेता आलंच आणि त्याचबरोबर त्यांना रशियन भाषासुद्धा अवगत झाली. आपण डॉक्टर विश्वास यांना विचारूया की कॉस्मॉसच्या माध्यमातून तुम्ही रशियामध्ये गेलात, तिथे तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं, तर तिथे जर आपल्याला डॉक्टर व्हायचं असेल तर नेमकी ती प्रक्रिया कशी आहे ती विस्तृतपणे सांगाल? स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जी प्रवेश प्रक्रिया आहे ती अत्यंत साधी आणि सोपी आहे. www.sgmu.info या संकेतस्थळावर सगळी माहिती अवेलेबल आहे. अच्छा. युनिव्हर्सिटीमध्ये हॉस्टेलची सुविधा आहे का, मेस आहे का, फीज किती असेल, फी स्ट्रक्चर काय असेल, फी भरायची कशी आहे, ही संपूर्ण माहिती त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. ते सोडून युनिव्हर्सिटीवर प्रत्येक जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी तिथून आमच्या युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालेत त्यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. ज्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे ते पालक विद्यार्थ्यांना संपर्क करू शकतात आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती मिळवू शकतात. या व्यतिरिक्त भारतामध्ये कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स ही जी संस्था आहे ती विद्यार्थ्यांना विजा मिळवण्यासाठी, तिकीट काढण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्टसाठी पूर्ण सहकार्य करते. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण ही सगळी प्रोसेस घर बसल्या करू शकतो. आपण स्वतः युनिव्हर्सिटीला किंवा कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टंट्सला कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन फॉर्म मागवणे, ॲडमिशन घेणे, फीज भरणे ह्या सर्व आपण स्वतः चौकशी करू शकतो. अच्छा. म्हणजे आपल्याला तिथे स्वतः जाण्याची गरज नाहीये, घर बसल्या अगदी ही प्रक्रिया जर आपण पार पडली तर आपल्याला परदेशात म्हणजे रशियामध्ये जाण्याचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो आणि तिथे शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. नीटच्या माध्यमातून मेडिकल प्रवेशाच्या संधी या विषयावर आज आपण शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर विश्वास आणि विवेक देशमुख. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा शिक्षणाच्या वाटा.
नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी याविषयी आज आपण शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर विश्वास देशमुख आणि विवेक देशमुख। आपण डॉक्टर विश्वास यांच्याकडे जाणार आहोत। डॉक्टर विश्वास, तुम्ही स्वतः तिथे जाऊन राहिलेला आहात आणि तुम्ही शिक्षण घेऊन परत आलेला आहात। तुमचा या युनिव्हर्सिटीचा अनुभव कसा होता? संपूर्ण शैक्षणिक जी प्रोसेस होती, पूर्ण प्रक्रिया होती, ती नेमकी कशी होती त्याविषयी सांगाल? माझ्या युनिव्हर्सिटीचा जो अनुभव होता तो खूपच चांगला आहे। आमची युनिव्हर्सिटी ही जवळपास 100 वर्षांची आहे। 1920 साली आमच्या युनिव्हर्सिटीची स्थापना झालेली आहे। ती एक शासकीय युनिव्हर्सिटी आहे। तिथे आम्ही इथून जेव्हा जातो तेव्हा कॉस्मोस एज्युकेशनल कन्सल्टंट्स ही जी एजन्सी आहे ही आम्हाला इथे पूर्ण मदत करते। तिथे गेल्यानंतर आम्हाला विविध राज्यांमधले विद्यार्थी मिळतात, नवीन कल्चर कळतं, नवीन आयडियाज कळतात, भाषा शिकायला मिळतात। युनिव्हर्सिटीमध्ये राहण्याची व्यवस्था जी आहे ती मुलांचे आणि मुलींचे हॉस्टेल अशी वेगवेगळी आहे। युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास 1500 विद्यार्थी आजही शिक्षण घेतात, ज्यामध्ये 50% मुली आहेत। जवळपास 600 ते 700 विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात। या व्यतिरिक्त आमचे क्लासेस हे रेग्युलर होतात। क्लासेसमध्ये 100% अटेंडन्स असणं हे गरजेचं आहे। यामध्ये कुठे चूकमूक झाली तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना युनिव्हर्सिटी स्वतः कॉन्टॅक्ट करते। कॉन्टॅक्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक प्रगती आहे ती पालकांना कळविल्या जाते। या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत ते कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत। पालकांना जेव्हा केव्हा ते मार्क बघायचे असतील तेव्हा पालक संकेतस्थळावर जाऊन ते मार्क्स बघू शकतात। डॉक्टर विश्वास, तुम्ही तिथे राहिलेला आहात आणि त्या माध्यमातून एक प्रश्न असा येतो की जेव्हा आपण आपल्या भूमीपासून, आपल्या मातृभूमीपासून दूर गेलेलो असतो तेव्हा खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये सुद्धा थोडासा बदल होतो। तर तिथे तुम्हाला भारतीय पद्धतीचं जेवण मिळायचं का त्याविषयी सुद्धा सांगाल? विद्यापीठामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी भारतीय मेस आहे, जी वर्षभर विद्यार्थ्यांना जेवण प्रोव्हाइड करते। या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांची स्वतः हाताने जेवण बनवून जेवण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी प्रत्येक हॉस्टेलमध्ये प्रत्येक फ्लोअरवर एक कॉमन किचन अवेलेबल आहे, जिथे आम्ही आमचा डिनर, ब्रेकफास्ट, लंच जे काही आहे ते बनवू शकतो। विद्यापीठाची जी मेस आहे ती अत्यंत चांगली आहे, हायजेनिक आहे। मी स्वतः तिथे जेवलेलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगू शकतो की मेस लावण्यासाठी काही हरकत नाही। विवेक सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की कॉस्मोस एज्युकेशनलनं आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश दिलेला आहे आणि तुमचा स्वतःचा अनुभव याविषयी आम्हाला सांगाल? आम्ही घेतलेल्या माहितीप्रमाणे या विद्यापीठामधून कॉस्मॉसच्या माध्यमातून अनेक मुलं गेलेली आहेत आणि यशस्वीपणे पास झालेली आहेत। मला सांगावंसं वाटते की परदेशी शिक्षण घेतल्यानंतर भारतात आल्यानंतर त्यांना एक मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची एक एक्झाम द्यावी लागते। आणि आज आपल्या भारतातून जो बहुतांश विद्यार्थ्यांचा लोंढा बाहेर जातोय त्यापैकी सर्वात जास्त MCI पासआउट ही स्मॉलेस्ट स्टेट मेडिकल विद्यापीठाची आहे। आणि त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना तिथे 4-5व्या वर्षापासूनच भारतातील MCI परीक्षा कशी फेस करायची याबाबत एक मार्गदर्शन असतं आणि त्यांना तसं प्रमोशन असतं की तुम्ही आत्तापासून त्याची तयारी करा, आणि ती तयारी करून घेतात। त्यामुळं ऑलरेडी MCIच्या परीक्षेचं जे रिझल्ट्स आहेत ते खूप कमी लागतात, पण त्यातही कमी रिझल्टमध्ये सुद्धा स्मॉलेस्ट स्टेट मेडिकल अकॅडमीचा रिझल्ट हा सर्वात जास्त आहे। त्यामुळे तिथल्या पासआउट्स विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा जास्त आहे। आणि दरवर्षी साधारणतः तिथे 300-350 नवीन विद्यार्थी जातात आणि एक 5.5-6 वर्षाचा ॲव्हरेज धरला तर एक 1500 ते 1800 मुलं भारतीय असतात। त्यातही महाराष्ट्रीयन मुलांचं प्रमाण खूप आहे। इवन इफ या 1500 ते 1800 मुलांमध्ये 600 ते 700 मुली आहेत, जिथं मुलींनासुद्धा सुरक्षित वाटतं असं हे एक वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीचं एक सुरक्षित क्षेत्र आहे। त्यामुळं आता मी तर स्वतः अनुभव घेतला। 6 वर्षानंतर आमचा मुलगा डॉक्टर होऊन आला आणि त्यानं त्याच्या MCIच्या परीक्षेमध्ये सुद्धा तो क्वालिफाय झालेला आहे। त्यामुळं एक पालक म्हणून सांगायला हरकत नाही की आपल्याला जर का आपल्या मुलाला वैद्यकीय शिक्षणच द्यायचं असेल तर या विद्यापीठाला प्राधान्य द्यायला पाहिजे। स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं आपण प्राधान्य द्यायलाच पाहिजे। निश्चित, अगदी विवेक सरांनी सांगितलं तसं स्मॉलेस्ट स्टेट मेडिकल या युनिव्हर्सिटीमध्ये जर आपलं पाल्य गेलं तर निश्चितच त्यांना फायदा होणार आहे आणि खूप मोठमोठ्या पद्धतीच्या संधी त्यांना उपलब्ध होऊ शकतात आणि त्याचबरोबर योग्य त्या सुविधासुद्धा आपल्याला या माध्यमातून पुरवल्या जातात। कॉस्मोसचे संचालक डॉक्टर आलोक एरॉन यांची एक प्रतिक्रिया आपण पाहूयात।
Dear Indian students and parents, a warm namaste from Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok N. I am Director of Cosmos Education Consultants and Foreign Advisor to Chancellor of Smolensk State Medical University. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूँगा। सन 2002 से स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में कॉस्मोस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा इंडियन स्टूडेंट्स का एडमिशन दिया जा रहा है और इन पिछले 18 सालों में 3000 से ज़्यादा इंडियन स्टूडेंट्स को स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन मिला है और इसमें से करीब 2000 इंडियन स्टूडेंट्स यहाँ से डॉक्टर्स बनकर निकले हैं। यहाँ से निकले हुए डॉक्टर्स, इंडियन डॉक्टर्स, पूरी दुनिया के करीब करीब सभी देशों में फैल चुके हैं और हमारा नाम रोशन कर रहे हैं। इसके अलावा यहाँ से हमारे जो ग्रेजुएट्स इंडिया गए हैं उन्होंने भी हमारा सिर गर्व से ऊपर किया है, क्योंकि जो स्क्रीनिंग टेस्ट का पासिंग परसेंटेज है स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी का, उसका कोई कंपटीशन नहीं है, क्योंकि स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी के ग्रेजुएट्स 92% पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में। ये कंपैरेटिवली देखा जाना चाहिए। सो दूसरे जो मेडिकल यूनिवर्सिटीज़ हैं वहाँ से पास करके आने वाले स्टूडेंट्स 23-24% से ज़्यादा रिजल्ट नहीं दे पा रहे। इस साल 2020 में हमारी मेडिकल यूनिवर्सिटी के 100 साल पूरे हुए। ये मेडिकल यूनिवर्सिटी 1920 में बनी थी और इस साल 100 साल पूरा होने के उपलक्ष्य में इस साल जिन भी इंडिया के बच्चों को एडमिशन इस मेडिकल यूनिवर्सिटी में मिल रहा है उन सभी की फीस में $500 की सब्सिडी देना अनाउंस हुआ है। इसके अलावा यहाँ पर इस समय स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में इंडिया के करीब 1350 इंडियन बच्चे पढ़ रहे हैं। उनमें से कुछ 600 इंडियन बच्चियां हैं, लड़कियां हैं। स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 3 हॉस्टल्स हैं जो सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं। उनमें से गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है। इसके अलावा एक इंडियन मेस हमारे कैंपस में काम कर रही है जिसमें कि 3 इंडियन कुक्स काम कर रहे हैं। इसमें सिर्फ इंडियन बच्चों के लिए खाना बनता है और 2 तरह की ये मेस काम कर रही है, प्योर वेजिटेरियन मेस और नॉन वेजिटेरियन मेस। स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का जो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन है वो है इंग्लिश मीडियम। मतलब सभी 6 सालों में इंग्लिश मीडियम में यहाँ पर पढ़ाई होती है। सो इंडियन स्टूडेंट्स जो इस साल 2020 में हमारे यहाँ एडमिशन लेना चाहते हैं, यू आर मोस्ट वेलकम। बट आपको एक बात का ध्यान रखना है कि स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन लेने के लिए आप किसी भी एजेंट्स के साथ बात नहीं करें, क्योंकि स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी और कॉस्मोस एजुकेशनल कंसल्टेंट्स किसी भी एजेंट को अपॉइंट नहीं करते हैं। हमारे यहाँ पर जो भी एडमिशन्स होते हैं वो सभी या तो इस समय हमारे यहाँ पर जो इंडियन स्टूडेंट्स पढ़ रहे हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं, या वो ग्रेजुएट्स जो हमारे यहाँ से पढ़ करके और डॉक्टर बनकर जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं। बट इंडिया के किसी भी एजेंट्स को हम लोग अपॉइंट नहीं करते हैं। मतलब एडमिशन सिर्फ और सिर्फ कॉस्मोस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा और इंडिया के जो बच्चे भी यहाँ पढ़ रहे हैं या जो ग्रेजुएट्स हमारे यहाँ से निकल चुके हैं उनके रिकमेंडेशन के द्वारा ही होता है। सो इंडियन स्टूडेंट्स coming to Smolensk State Medical University this year in 2020, you are most welcome and we are waiting for you. डॉक्टर विश्वास, तुम्हाला माझा प्रश्न आहे की कोरोनाचा काळ आहे, गेले 1.5 वर्ष आपण पाहतोय, तर या काळात तुम्ही तिथे शिक्षण घेत होतात, त्यावेळेचा नेमका अनुभव कसा होता ते सांगाल? अनुभव, कोरोना हा प्रथमतः आलेला आजार आहे तेव्हा आम्ही हॉस्पिटल्समध्ये ड्युटीज करत होतो। 8-8, 10-10 तास आमच्या ड्युटीज लागायच्या, पण त्याही वेळी विद्यापीठाने आम्हाला खूप सहकार्य केले। हॉस्टेलमध्ये जेवणाची व्यवस्था होती, मास्क प्रोव्हाइड केले गेले, क्वारंटाईन सेंटर्स प्रोव्हाइड केले गेले आणि आम्हाला कुणालाही तिथे कोरोना झालेला नाही। म्हणजे आम्ही इतके विद्यार्थी त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो, आमचं सगळं
आम्ही इतके सगळे विद्यार्थी त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो, पण कधीही कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. तिथे आम्हाला काही झालं तर हॉस्पिटल्सची सुविधा अवेलेबल आहे. आमचं तिथे इन्शुरन्स केलं जातं, त्यामुळे मेडिकल हे पूर्णपणे तिथेच प्रोव्हाइड केलं जातं. त्यासाठी कुठे दुसरीकडे धावपळ करण्याची गरज नाही आहे. म्हणजे योग्य ती खबरदारी तुमची घेतली गेली आणि त्या माध्यमातून तुम्हाला शिक्षण सुद्धा दिलं गेलं आणि त्यानंतर मग तुम्ही इथे येऊन तुम्हाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. तर नीटच्या माध्यमातून मेडिकल प्रवेशाच्या संधी याविषयी आपल्याला डॉक्टर विश्वास आणि ॲडव्होकेट विवेक देशमुख यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. सर, कार्यक्रमामध्ये आपण आलात आणि दोघांनी सुद्धा मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. आज आपण स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीबद्दल माहिती जाणून घेतली. रशियाच्या सोलेन्स्क शहरातलं हे एक सरकारी वैद्यकीय विद्यापीठ आहे. विद्यार्थ्यांची कामगिरी, प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि शैक्षणिक निकालांच्या बाबतीमध्ये हे विद्यापीठ केवळ रशियातच नाही तर जगामध्ये उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून गणलं जातं. इथे टॉपर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. इंग्रजी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण इथं दिलं जातं. अतिशय शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांना पुरवलं जातं. सध्या जवळपास 1500 भारतीय विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आणि त्यामध्ये जवळपास 600 मुलींचा समावेश आहे. हा कार्यक्रम पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल आणि कमी फीमध्ये आणि चांगल्या सुविधा देणाऱ्या या विद्यापीठातून डॉक्टर बनायचं असेल तर त्यांनी या सोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा खरोखरच विचार केला पाहिजे. त्यासाठी विद्यापीठाच्या www.sgmu.info या वेबसाईटला अवश्य भेट द्या. हे विद्यापीठ रशियन फेडरेशनच्या आरोग्य मंत्रालयाद्वारा संचालित आणि नॅशनल मेडिकल काउन्सिल इंडिया याद्वारे अधिकृत आहे. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.